Yes, sir. Okay, so till now we have discussed the projections of points. Shall we summarize what we have understood? Yes, sir. Okay, so whatever I'm writing, you note it, and it will help you to solve the problems. Problem solve करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या आपण नोट करतोय आणि हे वापरून आपण प्रॉब्लेम यूज करूया ऍज पर आवर अर्लियर मेथड. प्रॉब्लेम साठी जे लागतं ते आपण पहिल्यांदा नोट करूया. शॅल वी स्टार्ट? प्लीज नोट डाउन. Problems on projections of points. तर आपल्याला कोणत्या क्वाड्रंट मधले प्रॉब्लेम विचारतील म्हणून सांगितलं होतं? डू यू रिमेंबर? First quadrant. Okay. Point will be located in first quadrant. Point हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल किंवा सेकंड, थर्ड, फोर्थ क्वाड्रंट जे आपण शिकले. इट वॉज जस्ट फॉर द सेक ऑफ आवर नॉलेज. ओके. द फ्रंट व्ह्यू किंवा सुरुवात आपण कशी करूया? ड्रॉ XY लाईन. सुरुवातीला काय करायला लागेल? रेफरन्स लाईन XY काढावी लागेल आपल्याला. आफ्टर दॅट ड्रॉ अ पेंट प्रोजेक्टर. हे कन्व्हेन्शन काय आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल. सध्या नोट करा. ड्रॉ अ प्रोजेक्टर और प्रोजेक्शन लाइन perpendicular to XY. सुरुवातीला XY लाईन काढायची, नंतर प्रोजेक्टर काढायचा. ड्रॉ फ्रंट व्यू of point above XY line. Of course तुम्ही कुठे काढणार आहे? On the projector. I think you know our method. सुरुवातीला आपण प्रोसेस लिहून घेतो आणि नंतर ते एक्झिक्यूट करतो. चालेल ना? त्यामुळे प्रत्येक गोष्ट लिहिताना एक्सप्लेन करू शकत नाही. इज दॅट फाईन? Yes, sir. Okay, so first we'll note the procedure and then we'll execute the procedure. Draw front view of the point above XY line on the projector. इथं अजून एक नोट करूया. Distance above HP is equal to distance above XY. Distance above HP is equal to distance above XY. Draw top view of point below XY line. Now, of course, दोन्ही व्यू कसे असतात on the same projector. आठवतंय? So top view should also be drawn on the projector. Distance in front of VP is equal to distance below XY. Distance in front of VP is equal to distance below XY. ठीक है? Last time we have discussed the points in HP and VP. Do you remember? Please reply. Yes, sir.
Yes, sir. ओके, तर दोन स्पेशल केसेस आपण पाहिले तर फर्स्ट क्वाड्रंटच्या फक्त. ठीक आहे. इफ अ पॉइंट इज इन HP, एखादा पॉइंट जर HP मध्ये असेल तर त्याचा कोणता व्यू एक्स वरती असतो सांगा. Top view. HP मधलं पॉइंट बाळांनो. Front view. Front live. बघा, गरज पडली तर डेमॉन्स्ट्रेशन आठवतं ना. हे HP आणि VP दिसतात. एखादा पॉइंट तुम्ही इथे HP मध्ये ठेवला तर फ्रंट व्ह्यू XY वरती असेल ना. डू रिमेंबर? Yes, sir. आणि एखादा पॉइंट इथं जर असेल VP मध्ये तर टॉप व्ह्यू XY वरती असेल. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. ओके, आठवलं असेल मला वाटतं. इफ अ पॉइंट इज इन HP, इट्स फ्रंट व्ह्यू will be on XY. ठीक आहे. आपल्याला फॉर्च्युनेटली आता मेकॅनिक्स मध्ये जास्त विचार करायची सवय लागलेला आहे. हाच पॉइंट दुसऱ्या पद्धतीने सांगू द्या. Yes, sir. चालेल ना. बघा, नॉर्मली आपण काय म्हणतो, हायलाइट केलेलं सेंटेन्स पहा. डिस्टन्स अबव HP इज इक्वल टू डिस्टन्स अबव XY. बरोबर आहे? हे तर आठवतंय Yes, yes. सरांना? Yes, sir. आठवतंय? ओके. Yes, sir. आता मी डेमॉन्स्ट्रेशन देतोय. साईडच्या बारीक विंडो दिसते त्याच्यामध्ये पहा. एखादा पॉइंट जर असा HP मध्ये असेल इथं, तर त्याच्या HP पासूनचं अंतर 0 असेल, 0 असेल. येस ऑर नो? Yes. Yes. Yes, बघा, sir. सो इफ अ पॉइंट इज सिच्युएटेड इन HP मध्ये जर एखादा पॉइंट असेल तर त्याच्या HP पासूनचं अंतर किती असणार आहे? 0. इज दॅट क्लिअर? Yes, sir. त्यामुळे XY च्या वरती अंतर किती टाकायचं? 0. म्हणजेच व्ह्यू कुठं आला? XY वरती. अंडरस्टूड? Yes, sir. Yes, sir. अदरवाइज स्ट्रेट फॉरवर्ड डेमॉन्स्ट्रेशन दिलं होतं बघा. पॉइंट HP मध्ये असेल तर फ्रंट व्ह्यू कुठे येणार आहे? ऑन XY. आठवतंय? बघा, Yes. तर पॉइंट असेल तर फ्रंट व्ह्यू ऑन XY. सेकंड पॉइंट, इफ अ पॉइंट इज इन VP, काय द्यायचं सांगा? इट्स It's top view top on next view one. will be on XY. So these are the most important things, and I think you need to have a snapshot of this. It's a snapshot घ्या. नोट केलंय? Yes, sir. Okay, shall we start the problems now? Yes, sir. Okay, thank you. Draw the projections of following points. Number 1, point A. mm above HP and 30 mm in front of VP. ठीक आहे. याचे आपल्याला प्रोजेक्शन्स काढायचे आहेत. तर या मोमेंटला काही गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की प्रोजेक्शन लाईन जी आहे
सर तुम्ही म्यूट केले. सर आवाज येत नाही. सर म्यूट आहे. केले सर. मी स्वतःलाच म्यूट केलं काय? सॉरी. सो दीज आर द रेफरन्स प्लेन्स. इथपर्यंत आठवते सर्वांना? Yes. Okay. Now we are referring this particular point. Okay. Now we want to draw its projections as per the routine process. तर तुम्हाला माहिती की ऑब्झर्वर फ्रंट व्ह्यू साठी या दिशेने पाहतोय, बरोबर आहे? Yes, sir. Yes, sir. Then we will imagine one ray of light passing from this point up to the VP. Okay, and now we will obtain the front view. इथे आपल्याला फ्रंट व्ह्यू मिळतो. हे आठवतं तुम्हाला? Yes, sir. येस सर. Okay. Now this particular line, it is called as projector or projection line. लक्षात येते? तर जर तुम्ही याचा सिग्निफिकन्स पाहिला तर ही जी लाईन असते इथून ते इथपर्यंत, हे दिसते ना ग्रीन कलरची लाईन? Yes, sir. येस सर. ज्याला आपण म्हणतो प्रोजेक्टर, बरोबर आहे? मग आता तुम्ही इमॅजिन करा रिअल लाईफ सिच्युएशन, म्हणजे गंमत म्हणून नाही. समजा तुम्ही एखादा ऑब्जेक्ट असं समोर धरलाय, ठीक आहे? इथून समजा लाईट येते, बरोबर आहे का? आणि या प्लेन मध्ये तुम्हाला पाठीमागे इमेज मिळते, ठीक आहे? तर इथून ते इथपर्यंत अशी लाईन प्रत्यक्षामध्ये एक्झिस्टिंग आहे का? नाही. ते आपण कन्सिडर करतोय कशासाठी? इमेज मिळवण्यासाठी. आर यू गेटिंग अवर लाईन? Yes. Yes, sir. Yes, sir. तर प्रोजेक्टर हा प्रत्यक्षामध्ये म्हणजे एखाद्या ऑब्जेक्ट पासून त्या भिंतीपर्यंत असा एक्झिस्टिंग नाही, तो आपण इमॅजिन करतोय. आर यू गेटिंग? येस. Yes, sir. त्यामुळे आपल्याला काय करायचे, जे ऍक्च्युअल ऑब्जेक्ट्स आहेत ते डार्क लाईन मध्ये काढायचे, बरोबर आहे का? आणि प्रोजेक्टर हे नॉन एक्झिस्टिंग आहेत, तर ते आपल्याला कसे काढायचे आहेत? फेंट लाईननी. इज दॅट क्लिअर? Yes, sir. येस सर. त्यामुळे जी काय प्रोसिजर तुम्ही नोट केली आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं सुरुवातीला? ड्रॉ XY लाईन and thereafter draw a faint projector which is perpendicular to XY. I hope this point is clear now. Yes, sir. Shall we continue? Yes, sir. Okay. कधी कुठल्या मोमेंटला एखादी गोष्ट समजत नसेल तर विचारा प्लीज. अरे बाप. 20 mm above HP, 30 mm in front of VP. Shall we start the projections? Yes. Now I'll execute the process. You tell me the steps. Is that okay? Yes, sir. Okay. So we have to start with XY line. Okay. So this is the reference line. It should be with two arrowheads. XY line ला दोन्ही बाजू दोन arrow दाखवायचे आहेत.
ठीक आहे. आणि एरो कसे पाहिजेत बघा, व्यवस्थित पहा. फॉर्च्युनेटली आपल्याला ऑनलाईनचा हा फायदा झाला म्हणायला हरकत नाही. तर हे जे एरो आहेत दिसतात का इथं, हे कसे आहेत? ब्लॉक एरो आहेत, भरीव एरो आहेत. समजतंय? Yes, sir. ठीक आहे. So draw XY line to begin with. This is the reference line. This is step number 1. Then what is the next step? Project. Draw projector. Pen projector. Draw a Perpendicular to bent X. projector line which should be perpendicular to XY. Distances किती आहेत? 20 mm above HP ना, Yes, sir. आणि 30 mm in front of VP. Okay. So you can see ग्रीन कलर हा आपण फेंट आहे असं समजूया, रेड हा डार्क आहे असं समजूया. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण एक प्रोजेक्टर काढला जो कसा आहे? परपेंडिक्युलर टू XY. इज दॅट क्लिअर? शॅल आय कंटिन्यू? Yes, sir. Okay. Yes, sir. Then mark the distance for front view. फ्रंट व्ह्यू कसा काढायचा सांगा? About Above XY. 20 mm. फ्रंट व्ह्यू इथं कुठतर वरती येणार आहे आणि त्याचं डिस्टन्स किती टाकणार सांगा? 20 20 mm. mm. जे डिस्टन्स अबव HP आहे ते आपण कुठे टाकणार आहे? अबव XY. तर बघा आता तुम्ही इमॅजिन करू शकताय, हे डिस्टन्स मी XY पासून वरती किती टाकलेलं आहे? 20 mm. 20 mm. 20. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. सो हे तुम्हाला समजण्यासाठी मी हा पॉइंट दाखवलाय टॉपला. तुम्ही फक्त काय करायचं, ते प्रोजेक्टर त्याचं एंड करायचं आहे. 20 mm अबव XY प्रोजेक्टर एंड करा. चालेल? Yes, sir. ओके. नाउ दिस विल बी द फ्रंट व्ह्यू. पॉइंटचं नाव काय आहे? ए, बरोबर ना? Yes, sir. Therefore the front view will be called as A dash. This is the front view. Then what about the top view? It should be Below drawn Below 30 mm. below 30 mm. XY, correct? 30 And mm. distance in front of VP should be marked up below XY. तर XY पासूनचं हे डिस्टन्स मी मार्क केलं बिलो XY. ठीक आहे. जर डाऊट असेल तर बघा कोणतं डिस्टन्स दाखवलं, कन्फर्म करा. अबव XY किती डिस्टन्स आहे? 20 mm. 20. हे कुठून मार्क केलं? XY पासून, बरोबर आहे? अपवर्ड डायरेक्शनला, वरच्या दिशेला. आणि 30 mm हे कसं मार्क केलंय? Below XY. Below XY. Is that clear? Yes, sir. Yes, sir. So here this end, हे काय तुम्ही मोठा असं स्पॉट करून दाखवू नका, तुम्हाला समजण्यासाठी दाखवलंय. This will be top view denoted by small Small. a. Point B असेल तर small b, like that. So these are काय आहे उत्तर? Projections of point A 20 mm above HP आणि अजून काय हो? 30 mm in front of VP. So congratulations to all of you. We have solved the first problem in graphics. समजलं सर्वांना? Yes, sir. Yes, sir. कम्प्लीट करा. ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट सर्वांकडे आहेत असं मी अझ्युम करतो. नसले तर लवकरात लवकर ताब्यात घ्या ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स कुठून तरी. कम्प्लीट करताय? Yes, sir. ओके, करा. So the next projections we want to discuss. Point B 40 mm above HP and 25 mm in front of VP.
So this is clearly the point in the first quadrant. Then one more point is given, point C situated in HP. If a point is in HP, its front view is on XY. This understanding you have to use for this problem. Next one, point D situated in VP and 30 mm above HP. So when a point is situated in VP, its top view will be on XY. So I'll suggest you what is to be done. 3 प्रॉब्लेम आहेत बरोबर आहे का? तीन प्रॉब्लेम तुम्ही असं साइड बाय साइड सोडवू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला 3 XY लाईन लागतील बरोबर आहे. फर्स्ट विल स्टार्ट विथ पॉइंट बी. Uh, 40 mm above HP means distance above HP. कुठं मार्क करायला लागेल सांगा? Above XY, correct. So this is 40 mm above HP. हा प्रोजेक्टर असा घेतला आणि 25 mm in front of VP. त्यामुळे XY च्या खाली हा प्रोजेक्टर किती काढणार तुम्ही? 25. 25 mm. Is that clear? Yes, sir. So this is 40 mm above HP. These distances should be marked perfectly by using a scale. पट्टीचा वापर करून 40 mm म्हणजे 4 सेंटीमीटर. लक्षात येते? 25 mm means 2.5 centimeter. So these distances should be marked by using a scale. Front view will be B dash and top view will be B. सर्वांना समजलं या पद्धतीनं? Yes, sir. Okay. Shall we move to point C now? Yes, sir. इथे फार तर असेल यावरती पॉइंट बी ना? Yes, sir. 40 mm above HP, 25 mm in front of VP. Okay, which is the next point we want to draw? Standard description is the point C, na? Sir. Yes. Situated In In- HP. HP. Situated in HP म्हणजे ब्रॅकेट मध्ये लगेच सांगा कोणता व्यू XY वरती असेल? Front view. Front view. Front view. Situated in HP means front view on XY. And which is the other distance? 20 mm In front of VP. in front of VP. Okay. Next. आता मला सांगा, पहिल्यांदा थोडस लक्ष द्या माझ्याकडे, नंतर ड्रॉ करा. फ्रंट व्ह्यू जर XY वरतीच काढायचा असेल तर मग प्रोजेक्टर XY लाईनच्या वरती काढायची गरज आहे का? No, sir. नाही. फ्रंट व्ह्यू वी वॉन्ट टू ड्रॉ इट ऑन XY लाईन. फ्रंट व्ह्यू जर इथंच येणार असेल XY वरती तर असं वरती प्रोजेक्टर काढून काय फायदा होणार नाही. मात्र टॉप व्ह्यू कसा येणार? बिलो XY. बरोबर आहे ना? 20 mm in front of VP. डिस्टन्स इन फ्रंट ऑफ VP आपण कुठे टाकतो? Below XY. Below XY. त्यामुळे प्रोजेक्टर वरती XY लाईनच्या वरती काढायची गरज आहे का? नाही. नाही. No, sir. तर सिम्पली एक प्रोजेक्टर असा ड्रॉ करा जो कसा असेल 20 mm डिस्टन्स फक्त बिलो XY टाका. This distance should be
20. This distance should be 20 below xy. तर बघा पॉइंट सी इन HP इट्स फ्रंट व्ह्यू शुड बी ऑन XY. त्यामुळे इथं नाव काय देणार आपण C डॅश. इज दॅट करेक्ट? Dash. पॉइंट सिच्युएटेड इन HP therefore front view on XY. आठवतंय का? Sir. डेमॉन्स्ट्रेशन बरंच दिलंय. पॉइंट HP मध्ये असेल तर फ्रंट व्ह्यू कुठे येईल सांगा? ऑन XY. XY. Remember? Yes. आणि 20 mm इन फ्रंट ऑफ VP हे डिस्टन्स टॉप व्ह्यूच असणार आहे जे आपण कुठे टाकणार आहे बिलो XY. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. ओके नेक्स्ट वन पॉइंट डी. आज लक्षात घ्या चुकून बाय मिस्टेक ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स तुमच्याकडे नसतील असं होऊ शकते कारण आता मी तुमच्यावर विश्वास ठेवण्या पलीकडे काहीच करू शकत नाही. बरोबर आहे का? वी आर इन ऑनलाईन मोड. तर मला वाटतं की पुढच्या लेक्चरला तर ऍटलीस्ट सगळ्यांकडे इन्स्ट्रुमेंट्स असावी. इज दॅट पॉसिबल? Yes, sir. तेवढा विश्वास ठेवतो आणि शेवटी सगळं तुमच्यासाठीच चाललंय. बरोबर ना? पॉइंट डी बघा हा पॉइंट कसा आहे 30 mm. In VP. नाही इन VP हे सेकंड डिस्क्रिप्शन आहे ना. पहिल्यांदा आपण फ्रंट व्ह्यूचं डिस्क्रिप्शन नाही तर नॉर्मल लक्षात आलं का? 30 mm अबव HP दिलेलं आहे. बरोबर का? हे डिस्टन्स तुम्ही कुठे टाकणार आहे? अबव HP म्हणजे कुठे टाकणार आहे? above XY. अबव XY. व्हेरी गुड. आणि दुसरं डिस्क्रिप्शन काय? पॉइंट इज सिच्युएटेड इन VP. VP. एखादा पॉइंट जर VP मध्ये असेल तर टॉप व्ह्यू कुठे असेल? XY line. Top view on XY. Now we want to draw the projector. Top view हा XY वरती येणार आहे. त्यामुळे प्रोजेक्टर XY लाईनच्या खाली काढायची गरज नाही. बरोबर आहे? Yes, sir. So 30 mm above HP means 30 mm above XY. This will give you the front view of the point D. It will be named as D dash. इथं वरतो जो टॉपचा पॉइंट आहे 30 mm च्या टॉपला समजताय ना? Yes, sir. हा D dash आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. आणि प्रोजेक्ट आणि XY लाईनचं इंटरसेक्शन हा असणार आहे टॉप व्ह्यू जो कुठे लाय होतोय अलॉंग XY. प्रत्येक वेळी XY लाईनला नाव लिहिणं आवश्यक आहे. जर राहिलं असेल तर लाईनला नाव द्या XY लाईन और रेफरन्स लाईन. आणि XY लाईनचे एरो हेडचे कसे आहेत? ब्लॉक एरोज, भरीव एरो आहेत. एनी डाउट्स? No, sir. No, sir. ड्रॉइंग मी पण सेव्ह करून घेतो. ओके नाउ थोडस डेमॉन्स्ट्रेशन द्यायचं आहे. यू नीड टू वेट फॉर. Sir. Okay, so now we are observing the demonstration related to projections of lines. We want to understand some basic concepts. So this is HP, this is VP, and this is XY line. We'll make one exercise. We'll try to describe the line with reference to HP and VP. Can you describe this line now? It is parallel to HP and parallel to VP. It is parallel to both HP and VP. Is that clear? Yes. Yes, sir. Now I make the line like this, or we'll make the line like this. Basic cases बघूया. This line is Parallel to Parallel VP. parallel to VP. VP, correct, and it is perpendicular to HP. HP.
perpendicular to HP. HP. Very good. Now this line, it Parallel is to parallel Parallel to to HP. HP, perpendicular to Perpendicular to VP. VP. parallel to HP and perpendicular to VP. VP. Okay. Now what about this line? Parallel to HP and VP. HP and VP. नाही VP ला कशी inclined आहे वरून बघा ना. VP ला inclined आहे ना अशी दिसते का? Yes. VP ला अशी inclined आहे. Are you getting? Yes. तीच पुढे अशी आणली. तेव्हा parallel to कशी आहे? HP. HP inclined to VP. समजतंय? VP. Yes. आणि ही लाईन कशी सांगा? Parallel to VP. parallel to VP. and inclined to HP. inclined to HP. Is that clear? Yes. So these are the basic types of the lines. आणि अशी जर एखादी तुम्ही लाईन काढली तर it is inclined to both HP and VP. समजतंय? Okay. Do you remember the location of profile plane? Profile plane इथं start होतं सर्वांना? Yes. Yes. Okay. So one more type of line. A line may be parallel to the profile plane. ही लाईन आता कोणाला पॅरलल आहे सांगा? Profile. Profile. प्रोफाइल प्लेनला. आणि इन्क्लाइन कोणाला आहे? HP and VP. HP and VP. Are you getting this point? Yes, sir. Yes, sir. Okay. So we'll revise the basic positions of lines once again. The line may be parallel to both HP and VP. पहिली केस समजली आहे? Yes, sir. Yes, sir. Line may be perpendicular to HP and parallel to VP. VP. Line may be perpendicular to VP and parallel to HP. Is that correct? Line inclined to HP. HP and parallel to VP. Parallel to VP. And line parallel to HP and inclined to VP. समजताय? And this is line parallel to the VP. profile plane Plane. inclined to HP and VP. So these are the basic types of lines. Have you understood the basics? Yes, sir. Yes, sir. Okay. Now we'll see one more demonstration. ठीक है. काय सांगू ते demonstration तुम्हाला? ठीक आहे. खरोखरच अवघड झालं. आतापर्यंत जेवढं शिकलं तेवढं नोट करायचं का? Yes, sir. We have to try. आपण प्रयत्न केलाच पाहिजे. बर. Suppose the length of this line is 70 mm. या लाईनची लेंथ जी आहे ते 70 mm आहे असं समजा. ठीक आहे. ही लाईन सध्या कुठे आहे हो? VP. On VP मध्ये आहे. बरोबर आहे. मग आता दिसणारी लेंथ ही 70 mm असेल का? 70 पेक्षा जास्त असेल का कमी असेल? एक्झॅक्टली 70 असेल. Exact. Exact 70. एक्झॅक्ट 70 आहे. बरोबर आहे. म्हणजे काय लक्षात आलं? एखादी लाईन जर VP मध्ये असेल तर फ्रंट व्ह्यू तुम्हाला काय देतो? त्याची ऍक्च्युअल लेंथ देतो. इज दॅट करेक्ट? Yes, sir. So this actual length is called as true length of the line. म्हणजे लाईनची स्वतःची लेंथ किती आहे? 70 mm. Are you getting or not? Yes, sir. And its front view also shows length of 70 mm. This condition is described as, it's a description कशी करतो आपण? Front view of the line shows true length. True length याचा अर्थ काय? तर जेवढी व्ह्यूची लेंथ आहे तेवढीच लाईनची लेंथ आहे किंवा ऍक्च्युअल लेंथ आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ओके. मग आता बघा ही लाईन सध्या HP ला पॅरलल आहे.
डेमॉन्स्ट्रेशन थोडस त्रास होतोय, असू द्या. ही लाईन सध्या HP ला पॅरलल आहे. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. फ्रंट व्ह्यू ट्रू लेंथ दाखवतोय का? येस. Yes. Yes. Yes, sir. आता ही लाईन समजा मी HP ला इन्क्लाइन केली, तरी सुद्धा फ्रंट व्ह्यू ट्रू लेंथ दाखवेल का? Yes. Yes, Yes, sir. sir. 100% दाखवणार आहे. बरोबर आहे ना? Yes. आणि आता ही लाईन आपण HP ला परपेंडिक्युलर केली, तरी सुद्धा फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्हाला काय दिसतंय? Actual length. ऍक्च्युअल लेंथ किंवा ट्रू लेंथ. टेक्निकल टर्म्स मध्ये काय म्हणायचं? ट्रू लेंथ. बघा, तर ह्या तिन्ही पोझिशन मध्ये कॉमन काय सांगा? दिस इज द फर्स्ट पोझिशन, दिस इज सेकंड पोझिशन अँड दिस इज द थर्ड पोझिशन. या तिन्ही पोझिशन मध्ये कॉमन काय? तर each and every time the line is situated in VP. Is that correct? Yes. तिन्ही केसेस मध्ये लाईन VP मध्ये आहे, म्हणून तुम्हाला फ्रंट व्ह्यू कसा दिसतोय? ट्रू लेंथ. आर यू गेटिंग? Yes, sir. Sir. Okay. Now let us talk about the. Are you enjoying the subject? Yes, sir. Yes, sir. का सर दिसत नाही, फक्त वही दिसते म्हणून नाराज झालाय? सर नसले तरी चालते ना, अंडरस्टँडिंग पाहिजे. ओके. नाउ दिस लाईन इज सिच्युएटेड इन विच प्लेन? HP. आता याला वरून पहा. कॅन यू सी द ट्रू लेंथ? Yes, sir. Yes, You can see the true length. And describe this line with respect to VP. Parallel to VP. Parallel to Parallel to VP. Parallel. Top view is showing true length. Is it correct? Yes. Yes. Okay. Now the line is situated in HP. Is it correct? Yes. Yes. But now it is inclined to VP. Yes. Yes. Does the top view show true length? Yes. Yes. Top view is showing the true length because the line is situated in VP. Now what about this line situated in HP and perpendicular to VP. VP? Once again, the top view is showing which length? True length. Length. So the top view is showing you the true length. Is it correct? So we can understand whether the line is parallel to VP or ही कोणती condition है? Inclined. To VP. Parallel to VP. And which is this condition? Perpendicular to VP. Perpendicular to VP. In all the cases, the line is situated in HP. Therefore, which view shows the true length? Top view. And in these cases, line is Front. parallel to View. PP. parallel to HP. HP, inclined to HP. and perpendicular to HP. HP. In all the three cases, you obtain the true length in which view? Front view. Front view. So these are the basic ideas related to lines. Line. So I hope you are understanding the things, okay? And we need lot of demonstration to understand these things, okay? So shall we note the understanding? 12 वाजत आलेले आहेत. पुढचं लेक्चर किती वाजता आहे? पावणे. Pauli. पावणे 1 ला. मला वाटतं ठीक आहे, आज थोडंसं एक 5 मिनिटं गेले असतील माझ्यामुळे, बट